हॅलो फ्रेंड, माके रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला प्रगट दिन आहे ना गजानन महाराजाचा, हे काय अध्याय काय ऐकता ऐकता मी आता मोदक करायले। हो का, हे गुळ आहे, हे गरा आहे। गरा म्हणजे रवा, रवा म्हणजे सुजी। तर आता हे कणी चांगलं भाजून घ्यायला, ह्याच्यामध्ये चांगलं तूप टाकलंय। तूप भरपूर टाका म्हणजे त्याच्यामध्ये गुळाचा खडा होत नाही बरं का। आता हे मैदा घेतलाय, 21 मोदक करायचे मला, आणि त्याच्यामध्ये हे तेल टाकले गरम करून। आता हे पाणी केलंय गरम, कोमट केलंय, जास्त गरम करायचं नाही, हाताला आपल्याला पीठ तिंबायला यावं लागतंय। आता हे चांगला भाजून घेते आणि थोडा गार झाला की ह्याच्यामध्ये गुळ घालून, थोडी बडीशोप घालून मिक्सर मधून काढते। थोडी गुळ घालायचे, थोडी बडीशोप टाकायची, थोडी सुंठ टाकायची, टेस्ट खूप छान येते बरं का मला मोदकाला। चांगला भाजायचा बरं का आपल्याला, एकदम लाल लाल। आता हे तिमून घेते, तो काय चांगलं मिक्स करायचं, मोहन चांगलं टाकायचं ह्याच्यामध्ये बरं का। हे असं आपल्या पोळीच्या पिठाप्रमाणे तिंबून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं हे, आणि किंचित मीठ टाकायचं। किंचित मीठ टाकलं की मोदक खायला खूप टेस्टी लागते। हे तिंबताना ह्याच्यामध्ये टाकायचं बरं का, त्या सारणामध्ये नाही टाकायचं, नाहीतर मग सारणामध्ये टाकलं तर ह्याच्यामध्ये नाही टाकायचं। कोणत्यामध्ये पण एकामध्येच टाकायचे, दोन्हीमध्ये टाकलं तर ते खरट लागतील आपल्याला मोदक। हे का, गव्हाच्या पिठाचे करा, सुजी भिजवून करा, सुजी भिजवायला घंटा भिजवावी लागते। हो का, असं तयार व्हावं लागतंय। हे मुठीला लाडू, असा लाडू तयार झाला की त्याच्यामध्ये मोहन चांगलं पडलं म्हणून समजायचं। आता ह्याला आपल्या पोळीच्या पिठाप्रमाणे मी तिंबते, आणि करताना प्रत्येक चांगलं गरागार झाला ना तुम्हाला करताना दाखवते। आता हे चांगलं भाजून घेते लाल बडा। तुम्हाला ह्याचे करायचे नसेल तर खोबऱ्याचे करा, खोबऱ्याचे करायचे असेल तिळाचे करा। मी एकदा तिळाचे करून दाखवलेच होते ना तुम्हाला, पण रिस्पॉन्स देत नाहीत तुम्ही। ज्या शिकाऊ मुली आहेत, ज्या मुलींना येत नाही त्या मुली तर काहीच बोलत नाही। मग आम्हाला पण करायला व्हिडिओ खूप वेळ लागते, खूप मेहनत लागते, थोडं बघावं लागतंय, बघून सांगावं लागतंय, सबस्क्राईब करावं लागतंय, लाईक करावं लागतंय। तुम्हाला नाही आला तर आमचा व्हिडिओ ओपन करून बघून तुम्हाला करता येते ना, म्हणूनच आम्ही टाकतोय। आता हे चांगलं भाजलं की ह्याच्यामध्ये गुळ मिक्स करायचा। गार झाल्यावर गरम मध्ये गुळ मिक्स केला तर दगडासारखं होऊन बसतंय आणि ते मोदक सगळे फुटते। हे भाजायचं, ह्याला चांगलं गार होऊ द्यायचं, जास्त गार नाही, थोडंसं आपल्या हाताला गरम लागेल असं होऊ द्यायचं, आणि मिक्सर मधून ह्याच्यामध्ये गुळ मिक्स करायचा। का तर गुळ मिक्स होत नाहीत, आजकालचे गुळ तेवढे मऊ येत नाहीत, म्हणून मिक्सर मधून गुळ मिक्स करायचा। खूप चांगलं भाजायचं बरं का, ह्याचा छान सुगंध यावा लागतंय। वास म्हणत नसते त्याला, सुगंध म्हणत असते। आता हो का, लाल भडक भाजायचा आहे। भाजलंय बरं का, आता ह्याला बंद करते, आणि गॅस लहान करून भाजल्यावर पण खूप टेस्टी लागतंय बरं का। गडबड असली तरच गॅस मोठा करा, नाहीतर लहान करून भाजा। आता हे काही बंद करायले, चिटकायले खाली मी हलवेपर्यंत। हो का, चांगला भाजलाय बरं का, पण ह्याला सारखं हलवत राहावं लागतंय भाजल्यावर सुद्धा, का तर कढईमध्ये जळल्या जाते बरं का ते। आपण जर ह्याला भाजले म्हणून सोडून दिलं तर कढईमध्ये जळल्या जाते। गॅस बंद केल्यावर सुद्धा ह्याला चांगलं हलवावं लागतंय। आता हे गार झाल्यावर ह्याच्यामध्ये गुळ कालवते। एक मुठी आपण रवा घेतला तर त्याच्यामध्ये, एक वाटी रवा घेतला तर त्याच्यामध्ये 1 वाटी गुळ टाकायचं बरं का कुठून। आजकालचे गुळ फिके यायले तर, आणि गुळाचेच मोदक चांगले लागते, तर गुळाच्या करंज्या चांगल्या लागतात। थोडं गुळ खायचं शिका बरं, त्याच्याने लोह वाढते। आता चांगलं भाजलंय, आता ह्याला एका ताटामध्ये काढावं लागेल, नाही ताटामध्ये काढलं तर आपण आपल्या हलवण्यात नाही आलं ना तर खालून करपून जाते सगळं। बघा किती छान लाल भाजलंय, गव्हा लाल भाजायचं म्हणजे खूप छान लागतं। कुठं गरा म्हणतात, कुठं रवा म्हणतात, कुठं सुजी म्हणतात, तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात ती मला कमेंटमध्ये सांगा बरं का। आता हे बघा, पीठ चांगलं तिंबून झालंय असं। हो का, जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, आणि अशा लाट्या करायच्या हाताने घेऊन, त्याला थोडं तेल लावून ठेवायचं, आणि ओला कपडा ह्याच्यावर टाकायचा बरं का, नाहीतर ह्याला पापडी ती मी घ्यायचं विसरले, घेणारच आहे आता, ह्याच्यावर ओला कपडा टाकणार। आता हो का, अशा लाट्या तोडायच्या। हो का, अशा छोट्या छोट्या लाट्या करायच्या, मोदकाला छोट्या छोट्या लाट्या लागतात। ही थोडी मोठी झाली का तर 21 मोदक आणि 2 कानवले असते बरं का। आता हे 21 मोदक ह्या पिठातून 2 कानवले करणारे, माझा मैदा संपलेला आहे।
आता हो का ह्याच्यामध्ये ना मी थोडं मीठ टाकले सारणामध्ये, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं विसरले म्हणून ह्याच्यामध्ये मीठ टाकले, थोडी सुंठ टाकली, बडीशेप पावडर टाकली आणि हे गुळ आहे. आता हे मिक्सरमधून काढते आणि ह्याचे मोदक तयार करते. आता बघा हे ह्या प्रकारे तयार झाले. ह्याला हाताला चांगलं बसवून घेतले बरं का, चोळून घ्यायचं चांगलं ह्याला, म्हणजे एक 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 संद होतंय, एक संद होतंय. एक संद झालं की ते चांगलं हे होतंय. आता बघा हे मोदकाचे केले तर आणि हे कानोल्याचे केले तर. आता मी तुम्हाला करून दाखवते मोदक आणि कानोले कसे भरायचे ती. आता हे का हे असे तोडायचे ना, असं गोल करायचं. हो का असे हे कानोल्याचे इथं, मोदकाचे थोडे छोटे केले तर. आता बघा हे सगळं असं ठेवायचं हे केलेलं आणि ह्याच्यावर असा ओला कपडा झाकायचा, का तर वरून त्याला निबरपणा येत नाही. निबरपणा आला की ती खराब होते बरं का. मी तुम्हाला 2 मोदक आणि एक कानोला भरून दाखवते. आता ह्याला ना थोडं तेल लावायचं खाली, नाही लावलं तरी पण चांगलं लाटलं जाते की ते काय चिटकत नाही, का तर मैदा असते ना, मैदा चिटकत नाही. आणि एक छोटा चमचा घ्यायचा आणि त्या चमच्याने हे भरून घ्यायचे मोदक आणि कानोले. ते का असे करायचे, कसं असतंय मैदा आहे ना, ते मैदा परत ओढला जाते. गव्हाच्या पिठाचे छान होते तर, पण कधी कधी ते लाल झाल्यावर मधून भाजत नाही तर, म्हणून ते गव्हाच्या पिठाचे करत नाही. आता हे काही कानोल्याचे मी आता हे चमचा घेऊन भरून आता हे काही असं घ्यायचं हातात, इथं ठेवायचं हातामध्ये, हिला असं इथून असं हे करायचं, दाबायचं आणि ह्याच्यामध्ये हे भरायचं. एक सुद्धा ह्याच्यामध्ये गुळाचे ढेप राहू देऊ नका बरं का. हे व्यवस्थित भरायचं. इथं जर चिटकलं आजूबाजूला तर ते चिपकलं जात नाही आणि निघून जाते बरं का ते. म्हणून हो का असा अंगठा करायचा आणि हो का असं भरून घ्यायचं. हो का असंही ठेवलं तर चालतंय, ह्याला मुरड भरली तरी चालते. हो का असं भरायची मुरड. हो का हो का असं. का तर नैवेद्यामध्ये 2 कानोले आणि 21 मोदक आणि 2 कानोले असं हो का असे कानोले करायचे. ह्याला करंजा म्हणतात, कानोले म्हणतात. ह्याला जर मुरड नाही भरता आली तसंही ठेवलं नैवेद्याला तर चालतंय बरं का. नैवेद्याला तसे बी ठेवलेले कानोले जमतात गजानन महाराजांना. आता हे मोदक करून दाखवते तुम्हाला. हे असं करून घ्यायचं. मोठं बी केलं तर चालतंय मोदक, तसं काही नाही. मी लहान करणार आहे, परवाच केले होते मी मोदक, तेव्हा तिळाचे टाकले होते. आता हे मी कळीचे करणार नाही, साधे मोदक करणार आहे. ह्याला सुद्धा असं करून घ्यायचं इथून. आता ह्याच्या हातामध्ये असं ठेवायचे आणि ह्याच्यामध्ये हे भरून घ्यायचं. आता हे बघा असं असं घ्यायचं. हे का फुटू द्यायचं नाही, ह्याला चांगलं दाबायचं. फुटलं तर तळताना ते सगळं तेलामध्ये होतंय आणि परत ह्याच्यावर काळे 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 डाग पडतात. असं करायचं बरं का. ह्याला मोदक म्हणते. आता असले 21 करायचे तर हे कानोले 2च करायचे. तर आता मी तुम्हाला तळल्यानंतर करून दाखवते. आता हे काय किती छान झालेत बघा बरं कानोले आणि मोदक. हे जर तुम्ही नाही केले असे तर त्याला धोंडे म्हणतात बरं का. हे असं करायचं बरं का. आता मी 21 मोदक करते आणि 5-6 कानोले करते. आता हे बघा हे मोदक झाले तर आणि हो काय कानोले 21 मोदक आहेत बरं का. आणि पण नंतर मग हे पानाचा विडा पण ठेवावा लागते. हे पाने आहेत धुवून ठेवले तर आता ह्याचा विडा तयार करायचा. आता हे काही तेल गरम झाले. हळूहळू सोडा, हातावर तेल येईल बरं का उडून. गॅस लहान करून तळायचं. हा दसवं काही तळायला ठेवले. बारीक करायचं, बारीक केलं की जास्त चांगलं तळतंय.
आणि जास्त हलवायचं नाही बरं का, जास्त हलवलं की फुटते का. आपल्याला जर ते तळले असे वाटले तर बदलायची त्याची बाजू, अशी बदलायची बाजू. असं तळायचं. आणि वरची बाजू जी असती ना, आता ही भाजी निबर असती, अशी केलेली असती, ती चांगली तळायची, नाही तर कच्चं लागतंय बरं का. फुटायला बरं का मोदक कोणता तरी एक. असंच होतंय, मोदक गुळाचे असतात ना, जास्त लहान गॅस केला आणि तळायले की फुटते. त्याला जास्त हलवताच येत नाही. आणि एका बाजूला पाक झाला की ते एकाच बाजूला तळते, तर हो का दुसरी बाजू पलटतच नाहीत ना त्याचे, हो का एकाच बाजूला लाल होते. आता काढायले बरं का, चांगले तळले ते, हो का छान तळले. ठीक आहे, तळून पाक बाहेर आला नाही का, पाक बाहेर आला, तळून नाही का मोदकाचा पाक बाहेर येते. जास्त लहान बी करू नका, जास्त लहान केलं की मोदकातून पाक बाहेर येते. गुळाचे मोदक असले तर, साखरेचे असल्यावर काही नाही त्याला होत, पण गुळाचे मोदक असले ना त्याचं पाक बाहेर येते. हो का, हो का, असं तळायचे आणि ह्याचा नैवेद्य दाखवायचा. 21 मोदक, 1 पानाचा विडा आणि 2 करंज्या. पानाचा विडा तयार करायचा बरं का, त्याच्यात लवंग टाकायची, विलायची टाकायची, परत खोबरं टाकायचं, गुलकंद टाकायचा आणि पानाचा विडा तयार करायचा. हे लहान करते गॅस, आता खूप लवकर करपायला तर करपलं का ते वरून लाल झाले खूप लवकर, तर मग ते काय होतात माहिती आहे का, ते तळले जात नाही. आता हे फुटलं ना, त्याचा पाक ह्याला चिटकायला लागला, ते पाक निघत नसते तर तेलामध्ये तेल चाळावं लागते. प्रत्येक मोदकाला थोडंच तेल आपल्याकडे चाळलं जाते, चाळता येत नाही प्रत्येक मोदकाला. आता ह्याला चांगलं तळू देते आणि बाहेर काढते आणि तुम्हाला पुन्हा कानोले तळून दाखवते. लहान केलं की पाक बाहेर निघतंय, मोठं केलं की लवकर तळते. तळायची खूपच अडचण असते बरं का गुळाच्या मोदकाची, पण माझ्याकडे गुळाचेच आवडते, साखरेची आवडत नाही. आता हे बघा सगळं काढून घेते मी ह्याच्यामध्ये, लोक छान तळले. आता हे कानोले तुम्हाला टाकून तळून दाखवते, ते सुद्धा खूप लवकर फुटतात बरं का. आणि जास्त वेळ जर ह्याला हवा लागली फॅनची वगैरे तर चिरले जातात. म्हणून काय करायचं, तळायला आपण लवकरच घ्यायचं बरं का. झाले तयार की तळायचं. हो का, किती छान तळलेत कानोले सुद्धा. हे काय काळं झालंय ना मध्ये तेलात, ते फुटला ना एक कानोला, एक मोदक फुटला त्याचं हे काळं झालंय. आणि 2 कानोले अवश्य घ्या बरं का नैवेद्य दाखवायला. 21 मोदक, 2 कानोले आणि पानाचा 1 विडा. मी पिठल्या भाकरीचं नैवेद्य दाखवलाय, माझं झालं वाचायचं. आता मला ना ह्याचा नैवेद्य दाखवून जेवायचंय. 4 वाजत आले बघा. करायला कोणी नसलं की बेजारी होती हो, एकटं करायचं. आमचं 65 वर्ष वय होत आलंय आमची आता. आणि तेलात जितके बसतात ना तितकेच टाकायचे बरं का, जास्त टाकायचं नाही तेलामध्ये. जितके तेलामध्ये बसते तितकेच टाकायचे, जास्त टाकलं तर फुटून ते सगळं बाहेर येते बरं का पाक. आणि गुळाचे मोदक फुटतच असते, गुळाची करंजी फुटतच असते. गुळ आमच्याकडे खूप टाकावं लागते, फिके आवडत नाहीत. ते मध्ये पाक होते, मध्ये पाक झालेला ते बाहेरच निघणार ना कधी. माझे जर तुम्हाला गुळाचे केलेले मोदक आवडले असते तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला कसे वाटले आणि शेअर करा. धन्यवाद. हो का, हे कानोले किती छान तळलेत बघा बरं.
हो का. धन्यवाद.